हॅलो स्टुडंट्स, प्रिव्हियस व्हिडिओमध्ये आपण डिस्कस केलेलं होतं मेजर ऑफ अँगल. त्याच्यामध्ये आपण फर्स्ट पार्ट पाहिलेला होता, त्याच्यामधला डिग्री मेजर. डिग्री मेजर मध्ये आपण बघितलं होतं 1 डिग्रीची डेफिनेशन, त्यानंतर 1 मिनिटची डेफिनेशन बघितली होती आणि सेकंडची डेफिनेशन बघितली होती. आपल्याला माहिती होतं त्याच्यामध्ये 1 डिग्री इक्वल्स टू 60 मिनिट असतात आणि 1 मिनिट इक्वल्स टू 60 सेकंद असतात. त्याच्यामध्ये आपण नेक्स्ट पाहिलेलं होतं सर्क्युलर सिस्टीम मध्ये. त्याच्यामध्ये होतं आपल्याला रेडियन मेजर. रेडियन मेजर मध्ये सुद्धा आपण पाहिलं होतं रेडियन मेजर आपण डिनोटिंग केलं होतं 1 टू द पॉवर c न. आता आपल्याला इम्पॉर्टंट नोट त्याच्यामध्ये आपण बघितली होती, जर एखादा अँगल आपल्याला रेडियन मध्ये जर कन्वर्ट करायचा असेल तर त्याला π/180 ने मल्टिप्लाय करावं लागते. आणि दुसरी नोट अशी होती की जर एखादा अँगल रेडियन मध्ये दिलेला असेल आणि त्याला डिग्री मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर त्या अँगलला 180/π ने मल्टिप्लाय करावं लागते. हे आपण इम्पॉर्टंट नोट्स त्याच्यामध्ये बघितल्या होत्या. आता आपण एक्सरसाइज 1.1 मधला अँगल अँड इट्स मेजरमेंट मधली एक्सरसाइज 1.1 मधला फर्स्ट क्वेश्चन बघणार आहे. डिटरमाइन विच ऑफ द फॉलोइंग पेअर ऑफ अँगल आर कोटर्मिनल. म्हणजे आपल्याला काही अँगलच्या जोड्या दिलेल्या आहेत, त्या कोटर्मिनल आहेत की नाही सांगायचं. त्याच्या अगोदर आपण प्रिव्हियस व्हिडिओमध्ये कोटर्मिनलची डेफिनेशन पाहिलेली आहे. आपल्याला दोन अँगल कोटर्मिनल कधी असतील त्याचा डिफरन्स घ्यावा लागते आणि त्या डिफरन्सला इंटिग्रल मल्टिपल ऑफ 360 जर असतील, 300 आहे ना, 360 डिग्री असेल तर त्याला काय म्हणू शकतो आपण, कोटर्मिनल अँगल. त्याच्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन बघू. आपल्याला दोन पेअर दिलेले आहेत, 210 डिग्री आणि नेक्स्ट दिलेली आहे -150 डिग्री. सोल्युशन मध्ये आपण लेट कन्सिडर करू. लेट पहिल्याला θ1 इज इक्वल्स टू 210 डिग्री अँड θ2 इक्वल्स टू -150 डिग्री. सो दॅट इज सबट्रॅक्शन घ्यायचं दोन याचं. सो सबट्रॅक्शन इज θ1 मायनस θ2. सो θ1 इज ना 210 डिग्री मायनस this is a minus θ2 is a minus 150 degree. So that is 210 degree minus this is a plus, so 150 degree. This is addition. 0 plus 0 0, 1 plus 5 6 and 3 plus 1 3. So 360 degree is can be written as 1 into 360 degree. So इंटिग्रल मल्टिपल ऑफ म्हणजे या अँगलला जे काही त्याचा सम घेतली त्याची आपल्याला सबट्रॅक्शन किती झालं, 360 डिग्री. आणि त्याला 1 into 360 डिग्री केलं, त्या 1 ला मल्टिप्लाय करून व्हायला 360 डिग्री. म्हणजे आता याचा अर्थ काय, त्याला मल्टिपल आहे, इंटिग्रल मल्टिपल ऑफ 360 डिग्री. याचा अर्थ काय, तो कोटर्मिनल अँगल आहे. खाली लिहायचा विच इज अँड इंटिग्रल मल्टिपल ऑफ 360 degree. Integral multiple of 360 degree. So therefore the pairs of angle are coterminal. The pairs of angle are coterminal. Okay. Next दिलेला आपल्याला नेक्स्ट दिलेले अँगल 360 डिग्री मायनस 30 डिग्री. नाउ सोल्युशन किती येणार आहे. लेट कन्सिडर फर्स्ट अँगल मे बी डिनोटेड बाय θ1 इज इक्वल्स टू 360 डिग्री अँड θ2 इज इक्वल्स टू -30 डिग्री. सो दॅट इज θ1 सबट्रॅक्शन θ1 मायनस θ2 इक्वल्स टू θ1 इज 360 डिग्री minus θ2 is so -30 degree. Okay, so that is 360 degree minus is plus 30 degree. So this is the addition 390 degree. Okay, which is a not multiple of 390 degree. याला आपण 360 ने मल्टिप्लाय करू शकत नाही, म्हणून यालाच काय लिहिलं जाते. therefore which is an not integral multiple of 360 degree, not multiple of 360 degree. जर त्याला 360 डिग्री न मल्टिप्लाय होत असेल तर these pairs of angle are not coterminal. ओके, 390 डिग्री आहे. 390 डिग्रीला आपण 360 डिग्रीला मल्टिप्लाय करू शकत नाही. याचा अर्थ तो अँगल कोणता आहे आपला, कोटर्मिनल. म्हणजे तो अँगल आपला काय नाहीये, कोटर्मिनल अँगल नाही आहे. नेक्स्ट एक्झाम्पल दिलेलं आहे -180 डिग्री
आणि दिलेले आहे 540 डिग्री. सो नाव सोल्युशन लेट θ1 equals to minus 180 degree and θ2 is equals to 540 degree. Okay, so now subtraction θ1 minus θ2 is equals to, so θ1 is minus 180 degree minus θ2 is an 540 degree. So maybe addition, so 0 plus 0 0, 8 plus 4 12, 12 से 2. Okay, हा तो 1, 5 plus 1 6 आणि हाचा आलेला 1 किती होणार minus 72 degree, minus 720 degree. So this can be written as minus 2 into 360 degree. Okay, 720 degree लाच काय लिहू शकतो आपण 2 into 360 degree, which is a multiple of 360 degree. So therefore which is an angle, which is an integral multiple of 360, integral multiple of 360. So therefore this pair of angles are coterminal. This pair of angle are coterminal. ओके, म्हणजे ज्या अँगलला आपण 360 डिग्री ने मल्टिप्लाय करतो त्या अँगललाच काय म्हणता येते आपल्याला कोटर्मिनल अँगल दिलेले आहे. नेक्स्ट एक्झाम्पल दिलेलं आहे मायनस 405 डिग्री आणि 675 डिग्री. सो दिस इज अ सोल्युशन लेट θ1 is equals to minus 405 degree and θ2 is equals to 675 degree. So that is therefore θ1 minus θ2 is equals to, θ1 is minus 405 degree minus, this is a minus θ2 is a 675 degree, 675 degree. So minus is a plus, so that is a 5 plus 5 0, then the 0 plus 5 plus 5 10 से 0 हातचा किती झाला 1, 0 plus 7 हातचा किती होणार 8 आणि 4 plus 6 किती होणार 10. So it is a 108, it is a sign minus. Okay, so 1080 degree, 1018 degree. So it can be written as minus into 3 into 360 degree. It can be written as 3 into 360 degree. It can be calculation of 1080 degree. So that is which is this angle which be multiple of 360 degree. This angle which be multiple of 360 degree. So this angle is a coterminal angle. Therefore which is an integral multiple of 360 degree. Integral multiple of 360 degree. So therefore this pair of angle are coterminal. नेक्स्ट एक्झाम्पल दिलेलं आहे. नेक्स्ट एक्झाम्पल बघू. 860 डिग्री मायनस 860 डिग्री कॉमा दुसरं दिलेलं आहे 580 डिग्री. सो नाउ सोल्युशन लेट θ1 is equals to 860 degree and θ2 is equals to 580 degree. So therefore θ1 minus θ2 is equals to, θ1 is 860 degree minus θ2 is 580 degree. So this is 0 minus 0 0, 6 minus 8 20. So it is 6 minus 8. So this is 6 minus 8 is 16 minus 8 is 8 and this is 7 minus 2 is 2. So 280 degree. Okay, 280 degree. Therefore which is not integral multiple of 360 degree, which is an not integral multiple of 360 degree. So there this pair of angle, these pairs of angle
these pairs of angle are not coterminal, नेक्स्ट एक्झाम्पल बघू. नेक्स्ट एक्झाम्पल दिलेलं आपल्याला 900 डिग्री आणि -900 डिग्री. सो सोल्युशन लेट θ1 is equals to positive 900 degree and θ2 is equals to negative 900 degree. So therefore θ1 minus θ2 is equals to θ1 is 900 degree minus θ2 is minus 900 degree. So that is 900 degree minus is plus 900 degree. So 900 degree is 900 degree. So it is 1800 degree. 1800 degree. It has 5 into 360 degree. 5 into 360 degree. This angle will be multiplied by 360 degree. So which is an integral multiple of 360 degree. Therefore these pairs of angle are coterminal. These pairs of angle are coterminal. Okay, so this is a coterminal. नेक्स्ट क्वेश्चन दिलेला आपल्याला. नेक्स्ट क्वेश्चन बघू. नेक्स्ट क्वेश्चन दिलेला 1 मधला बी. ड्रॉ द अँगल ऑफ द फॉलोइंग मेजर अँड डिटरमाइन देअर क्वाड्रंट्स. म्हणजे आपल्याला काही अँगल दिलेले असतील ते कोणत्या क्वाड्रंट मध्ये लाईज करतात ते सांगायचं आहे. त्याच्यामध्ये क्वाड्रंट बघायच्या अगोदर आपल्याला आपण डायग्राम घेतली त्याच्यामध्ये 4 क्वाड्रंट आहेत आणि इथून इनिशियल रे पासून जर स्टार्ट केलं तर अँटी क्लॉकवाईज जर गेलं तर आपल्याला पहिले 90 डिग्री असते. 90 डिग्रीलाच आपण रेडियन मध्ये काय म्हणू शकतो π/2. नंतर आपल्याला स्ट्रेट अँगल होते. स्ट्रेट अँगल किती असते 180 डिग्रीचा, त्याला आपण पाय रेडियन म्हणतो. नंतर इथपर्यंत जर आला म्हणजे अँटी क्लॉकवाईज जर फिरत आपण इथपर्यंत आलो तर इथे असते 270 डिग्री, त्याला रेडियन मध्ये म्हणतो 3π/2. आणि कंप्लीट वन रोटेशन अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन कंप्लीट वन रोटेशन किती असणार आहे 2π. ओके, असं जर आपण क्लॉकवाईज जर पाहिलं तर इथे येणार -90 डिग्री, इथे येणार -180 डिग्री, इथे येणार -270 डिग्री आणि इथे येणार पुन्हा -360 डिग्री म्हणजेच 2π. ओके, त्याच्यामध्ये 40 डिग्री. सो दॅट इज सोल्युशन. सोल्युशन मध्ये बघू आपण. आपल्याला दिलेला आहे क्वाड्रंट्स. So there is a quadrant. So this angle may be negative. आपल्याला माहिती आहे जर आपला अँगल अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन न जर जात असेल तर आपल्याला पॉझिटिव्ह भेटते आणि जर आपला अँगल क्लॉकवाईज डायरेक्शन न जर फिरत असेल तर आपल्याला अँगल काय असते निगेटिव्ह. इथं आपल्याला अँगल निगेटिव्ह दिलेले याचा अर्थ आपला अँगल काय होणार आहे अँगल जस्ट आपली क्लॉकवाईज डायरेक्शनला जाणार आहे. क्लॉकवाईज डायरेक्शन किती असणार इथून असणार आहे ना, इथून इथपर्यंत किती असणार आहे -90 डिग्री. इथून इथपर्यंत किती असणार आहे क्लॉकवाईज डायरेक्शनला -90 डिग्री आणि -90 डिग्री प्लस किती केला 40 होतात त्याच्यामध्ये इथपर्यंत गेला किती -180 डिग्री -180 डिग्री. सो दॅट इज 90 प्लस 50. सो दॅट इज 50 मीन्स इथं कुठेतरी हा अँगल येईल. सो 90 प्लस 50. सो 90 प्लस 50 सो इज इक्वल्स टू 0. 9 प्लस 14 is 40. So 140. So this is this type of angle. This angle may be minus 140 degree. So minus 140 degree lies in a. So this is since याला आपण नाव देऊ P, इथं नाव देऊ O आणि इथं नाव देऊ A. म्हणजे इनिशियल रे पासून कुठे आला तर OP. Since the terminal ROP lies on third quadrant.
थर्ड क्वाड्रंट. ओके. आपल्याला अँगल निगेटिव्ह दिलेला आहे. निगेटिव्ह दिलेला आहे याचा अर्थ काय, तो क्लॉकवाईज डायरेक्शन येणार. क्लॉकवाईज डायरेक्शन कम्प्लिटली क्लॉकवाईज इथपर्यंत होणार -90 डिग्री आणि त्याच्यामध्ये मायनस इथपर्यंत -180 डिग्री त्याच्यामध्येच असणार. म्हणजे -90 डिग्रीच्या आणि -180 डिग्रीच्या मध्ये किती असणार आहे, -140 डिग्री. तर मग -90 डिग्री पासून आपण 50 जर त्याच्यामध्ये 50 डिग्री ऍड केले तर किती होते, 150 डिग्री. सो म्हणजे हा पॉईंट इथंच कुठेतरी असणार आहे. म्हणून आपण त्याला लाईन ड्रॉ केली आणि त्याला ओपी असं नाव दिलेलं आहे. म्हणजे ही झाली इनिशियल रे ओ आहे आणि टर्मिनल रे ओपी. सो आणि ती कोणत्या क्वाड्रंट मध्ये प्रेझेंट आहे, दिस क्वाड्रंट आहे फर्स्ट क्वाड्रंट, दिस इज सेकंड क्वाड्रंट, दिस इज थर्ड क्वाड्रंट आणि दिस इज फोर्थ क्वाड्रंट. तो कोणत्या क्वाड्रंट मध्ये प्रेझेंट आहे, ते थर्ड क्वाड्रंट मध्ये. म्हणून आपण काय लिहिलं, सिन्स द टर्मिनल ओपी लाईज ऑन थर्ड क्वाड्रंट. ओके. नेक्स्ट एक्झाम्पल दिलेलं आपल्याला 250 डिग्री कोणत्या क्वाड्रंट मध्ये लाईज आहे ते सांगायचं. आता पॉझिटिव्ह दिलेलं आहे म्हणजे डायरेक्शन कोणती असणार, अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन. इथून जर आपण स्टार्ट केलं तर इथून असणार 0, इथं असणार 0, इथून इथपर्यंत काय किती होणार 90 डिग्री है ना. इथून इथपर्यंत पुन्हा आला किती होणार 180 डिग्री. आपल्याला दिले किती आहे 250 डिग्री आणि इथं जर आलं तर किती होणार 270 डिग्री. म्हणजे आपला दिलेला अँगल कशाच्या मध्ये लाईज आहे, आपला दिलेला अँगल 180 डिग्री लेस दॅन, so it is greater than 250, so less than 270 डिग्री. म्हणजे 180 च्या डिग्री आणि 270 च्या डिग्री आपला अँगल मध्ये कोणता असणार 250 डिग्री. म्हणजे आपला अँगल कुठे असणार आहे, इथं कुठेतरी असणार आहे 250 डिग्री. सो जॉईन द लाईन, आणि या पॉइंटला नाव दिलं आपण P, इथं नाव दिलं A. सो इज OA इज टर्मिनल रे रोटेट अबाउट द पोझिशन ऑफ OB. दिस अँगल मे बी 250 डिग्री. So lies in a third quadrant. So therefore किंवा since the terminal ray OP lies on third quadrant. So lies on third quadrant. नेक्स्ट एक्झाम्पल दिलेला आपल्याला 420 डिग्री. आता 420 डिग्री पॉझिटिव्ह आहे. पॉझिटिव्ह याचा अर्थ रोटेशन कसं असणार आपलं, इनिशियल रेचा अँटी क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन. तर तुम्हाला माहिती आहे कम्प्लीट वन रोटेशन ऑफ अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन किती असते 360 आणि त्याच्यामध्ये किती आहे आणखी 20. म्हणजे किती होणार 360 डिग्री प्लस 60 डिग्री जर ऍड केले तर किती होणार 0 प्लस 0 है ना, 0 प्लस 0 0, 6 प्लस 6 12, 12 ची 2 चाला 1 3 है ना, 1 आणि 3 किती होणार 4. सो 420 डिग्री. याचा अर्थ काय आपला कम्प्लीट वन रोटेशन इथून इथपर्यंत किती असणार आहे 360 डिग्री आणि इथून पर्यंत 60 घ्यायचं. मग 60 इथे किती असणार या पॉइंटवर असणार है ना. आपला 60 कुठे असणार या पॉइंटवर असणार आहे 60. सो दॅट इज कम्प्लीट लाईन ड्रॉ करायची. ती लाईन काय करणार आपण ड्रॉ करणार, व्यवस्थित ड्रॉ करून घ्यायची. बोर्डवर व्यवस्थित येत नाही ती. तो पॉइंट P. So this is a complete one rotation. Okay. So complete one rotation of anti-clockwise direction is 360 degree and add plus 60. Add plus 60, so 420 degree. So that is 420 degree. 420 degree. So therefore since the terminal ray OP lies on first quadrant. Okay. So 420 degree positive आहे, anti-clockwise direction ना complete one rotation 360 आणि आणखी 40 आणखी आपल्याला किती 60. म्हणून आपण इथपर्यंत पॉइंट गेलो 60 आणि या पॉइंटला इथं P लाईन ड्रॉ करून घेतली, त्याला नाव दिलं P. म्हणजे इनिशियल रोटेट अबाउट कंप्लीट वन रोटेशन आणि this OP. So this is 420 degree. So lies is first quadrant. Okay. Example दिलेला आपल्याला 750 degree. So this is an angle is positive. So it is rotation of anti-clockwise direction. So okay. So complete one rotation is 360 degree and 360 degree. Another of the rotation is 360 plus 360 degree. So that is
360 degree plus 360 degree. 360 plus 360 degree, 720 degree. So that is इथपर्यंत आला आपला 720 degree. आपल्याला किती पाहिजे 750 degree. So add plus 30, 720 degree plus 30 degree equals to किती होणार 750 degree. म्हणजे याचा अर्थ आपला पॉइंट किती असणार इथं असणार 30 पॉइंट आणि ओ या पॉइंट पासून जर घेतलं तर किती होणार त्याला नाव देऊ आपण P आणि लाईज ऑन दिस इज ऑन complete one rotation 360 degree, another one rotation 360 degree. So this is 720 degree plus 30 degree plus 720 degree plus 30 degree. Then angle किती झाला 750 degree. 750 degree. This angle lies on a first quadrant. This angle lies on a first quadrant. So since Therefore, since the terminal ray OP, the terminal ray OP lies on first quadrant. Okay? आपल्याला पॉझिटिव्ह दिलेला अँगल अँटी क्लॉकवाइज डायरेक्शन कंप्लीट वन रोटेशन किती असते 360, अनदर कंप्लीट वन रोटेशन 360. सो 360 डिग्री प्लस 360 degree, so 720 degree. So angle दिलेला आहे 750, another plus add 30 degree, so that is 750 degree. Second interval rotation किती झालं 360, त्याच्यानंतर another one complete rotation 720 plus add 30 degree. So this is terminal ray. So this is 750 degree lies on the first quadrant. Example दिलेला आपल्याला 945 degree. So this angle is positive to rotate about the anti-clockwise. So this is 945 degrees. So this is first complete rotation in anti-clockwise direction is 360. So this is first rotation is 360 degree plus another one rotation is of 360 degree plus and another one half rotation. So it is complete one rotation, so another one rotation 360 plus 360 degree and another 180 degree, so it is 180 degree. So it equals to किती होणार आहे बघा किती दिलेलं आहे 720 degree plus 180 degree. So this is 0 plus 0, 8 plus 2 plus 8, so this is 10 से 0 चला 7 आणि 8 किती येणार आहे 900. ओके हे किती झालं आपल्याकडे 900. आता 900 इथपर्यंत आले आपले म्हणजे कंप्लीट वन रोटेशन 360 डिग्री, अनदर कंप्लीट वन रोटेशन प्लस 360 डिग्री. सो दिस इज 720 डिग्री आणि हाफ रोटेशन झालं प्लस 180 डिग्री. ओके सो दिस इज लाईन 900 डिग्री. रिमेनिंग राहिलेला आहे 45 डिग्री. सो 45 डिग्री दिस इज this type of 45 degree this is. So this is 45 degree. Okay, this is 45 degree. So this is 90 plus 45, so 945 degree. 945 degree. This is the point O and this point A. So first complete one rotation of anti-clockwise 360 degree, another one rotation 360 degree, half rotation 180 degree. So complete is 90 degree and remaining 45 degree lies on a third quadrant. So this is 90 plus 45, 945 degree. This 945 degree, the angle lies on a third quadrant. So therefore, since the terminal ray OP lies on third quadrant. Okay, next example दिलेला आपल्याला 1000 and 120 100. So this is complete one rotation. So complete one rotation of anti-clockwise direction is plus 360 degree. Angle may be positive, so rotation is anti-clockwise. Another rotation is 360 degree plus 360 degree. Is 72 degree. Okay, plus another third rotation of angle in anti-clockwise direction. This is first rotation 360 degree
This is a second rotation 360 degree and this is the third rotation 360 degree. Complete one rotation. So this is a 360 degree means 1080. 1080. So this is a plus 40. Plus 40. याच्यामध्ये जर 40 ऍड केले तर आपल्याला किती भेटेल 1120 100 1120 100. So that is a complete. this पर्यंत आला आपल्याला 1080 आणि त्याच्यामध्ये जर 40 ऍड केला तर 40 ऍड केला म्हणजे आपला अँगल नेहमी कंप्लीट अँगल किती असते इथून इथपर्यंत 90 डिग्री. त्याच्यामध्ये 40 म्हणजे कुठे राहणार हा इथे राहणार. त्याला जॉईन करून घ्यायचं ओपी ला है ना. आपला रिमेनिंग अँगल किती असणार 40 डिग्री. इथे जो क्रिएट होते हा अँगल काय असणार आपला 40 डिग्री. ओके. दिस इज द रिमेनिंग अँगल इज 40 डिग्री. ओके. So this is a complete one rotation 360 degree, another one rotation 360 degree and another one complete rotation 360 degree. So it is a 1080 degree. So this is a maybe add plus 40 degree. Maybe add plus 40 degree. So 1080 degree plus 40 degree equals to 1120 degree. 1120 degree. So lies in a first quadrant. So since the terminal ray OP lies on first quadrant. So lies on एक्झाम्पल दिलेलं आहे आपल्याला. प्रॉब्लेम नंबर 7 दिलेला आहे -80 डिग्री. आता अँगल आपल्याला निगेटिव्ह दिलेला आहे. याचा अर्थ त्याचं रोटेशन अँटी क्लॉकवाईज असणार का नाहीये. आता रोटेशन कसं असणार क्लॉकवाईज. जर आपण इथं पॉइंट O कन्सिडर केला इथं इनिशियल रे A घेतली तर रोटेशन कसं असणार अँटी क्लॉकवाईज. इथपर्यंत किती असणार -90 डिग्री. इथपर्यंत किती असणार -90 डिग्री आणि दिलेला किती आपल्याला -80 डिग्री. म्हणजे याचा अर्थ काय असणार आपला अँगल 0 लेस दॅन -80 आणि लेस दॅन -90 डिग्री. म्हणजे आपला अँगल काय असणार -90 डिग्रीच्या लहान असणार. म्हणजे कुठे असणार इथंच कुठेतरी जवळपास आहे ना. इथंच असणार -90 डिग्रीच्या जवळपास. इथं लिहितो -90 डिग्री. सो दिस इज अ जॉइंट ओपी. सो दिस अँगल मे बी कन्वर्टेड -80 डिग्री. दिस पॉइंट आहे P, दिस पॉइंट आहे O. सो टर्मिनल रे OP lies on a fourth quadrant. Lies in a fourth quadrant since the terminal ray OP lies on fourth quadrant. ओके. आपल्याला -80 डिग्री रोटेशन काय असणार क्लॉकवाईज डायरेक्शन. -90 पेक्षा लहान म्हणजे पॉईंट इथंच असणार कुठेतरी 10 डिग्रीचा फक्त त्याच्यामध्ये फरक आहे. म्हणून आपण इथे घेतला पॉईंट P या पॉईंट जॉईन केला आणि त्याला काय दिलं -180 डिग्री. ओके. सो दिस अँगल लाईज इन अ फोर्थ क्वाड्रंट. एक्झाम्पल दिलेलं आहे आपल्याला -330 डिग्री. -330 डिग्री. आता आपल्याला अँगल मायनस मध्ये दिलेला आहे म्हणजे याचं रोटेशन कसं असणार आहे क्लॉकवाईज रोटेशन. आता क्लॉकवाईज रोटेशन इथून जर स्टार्ट झालं इथं असणार 0 इथपर्यंत किती असणार -90 डिग्री. ओके. इथपर्यंत कम्प्लीट वन रोटेशन म्हणजे हाफ अँगल इन क्लॉकवाईज डायरेक्शन किती असणार -180 डिग्री आणि इथून इथपर्यंत किती असणार 270 डिग्री. ओके. म्हणजे -90 डिग्री अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन -90 डिग्री क्लॉकवाईज डायरेक्शन पुन्हा इथं इथपर्यंत आला स्ट्रेट अँगल होणार -180 डिग्री. पुन्हा इथपर्यंत आला किती होणार -270 डिग्री. आता -270 डिग्री म्हणजे 270 डिग्री प्लस त्याच्यामध्ये जर आपण ऍड केला -270 डिग्री त्यामध्ये -60 डिग्री ऍड केलं तर किती होता -330 डिग्री. -360 डिग्री. सो दिस इज 270 डिग्री ऍट 60 डिग्री. सो ऍट 60 डिग्री झाला this point lies on this. Okay. So this is on a joint terminal ray OP. This point is on a P and this complete one rotation is on a -330 degree. -330 degree. So -330 degree lies on a first quadrant. -330 degree lies on a first quadrant since the terminal ray OP
lies on a first quadrant. ओके, डायरेक्शन कोणती अँगलची निगेटिव्ह आहे म्हणून कोणता क्लॉकवाईज डायरेक्शन झाला. इथपर्यंत किती असणार आहे तो -330 डिग्री. इथपर्यंत आला -270 डिग्री प्लस 60 डिग्री. 60 डिग्री म्हणजे हा जो अँगल क्रिएट होणार याच्यामध्ये किती असणार 60 डिग्रीचा अँगल आणि त्याच्यामध्ये ऍड केलं किती होणार -330